नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी किती कट ऑफ असणाऱ्या किंवा किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी सीट भेटणार आहे. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण 3 राऊंड किंवा 4 राऊंड जे एमबीबीएस आणि बीडीएस चे होणार आहेत त्यामध्ये एमबीबीएस ला सगळ्यात हायेस्ट रँक किती विद्यार्थ्याला नंबर लागू शकतो तेही कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन झालं, परत एक्सटेंडही झालं, तरी पण आता सध्याच्या सिच्युएशनला मेरिट लिस्ट आलेली आहे. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स आलेला आहे. सीट मॅट्रिक्स आणि मेरिट लिस्ट याच्या दोघांचं कॉम्बिनेशन करून हा एस्टिमेटेड कट ऑफ मी काढलेला आहे. त्यामध्ये एस्टिमेटेड आहे अप्रॉक्स एक साधारणतः 2 ते 3 हजार रँकचा फरक पडू शकतो, पण खूप जास्त फरक पडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूया व्हिडिओ. तर यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन प्रकारचे कॉलेजेस आहेत बरोबर आपल्याकडं. त्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला ओपनच्या किती सीट्स आहेत किंवा प्रायव्हेटमध्ये ओपनच्या किती सीट्स आहेत याबद्दल तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती दिसणार आहे. हा एक पूर्ण चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये 1272 सीट्स आहेत. त्यानंतर सेकंड आहे प्रायव्हेट कॉलेज. प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीसाठी 1704 सीट्स आहेत. टोटल सीट्स आहेत 2976 सीट. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2976 सीटला जर आपण यावर्षीचा जर नंबर लागायचा जर एस्टिमेटेड कट ऑफ जर काढला, तो गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, सगळ्यात हायेस्ट कोणत्या रँकवाल्या विद्यार्थ्याला ओपन मधनं नंबर लागणार आहे तर ते बघूया. त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट आहे 70,141 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याचा नंबर यावर्षी लागू शकतो महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीमधनं. ओके, आणि त्याची जी स्टेट मेरिट लिस्ट आहे ती म्हणजे 5,838 त्या विद्यार्थ्याला नंबर लागण्याची शक्यता आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा अप्रॉक्सिमेटली कट ऑफ आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आसपास मार्क्स आहेत, ओपन कॅटेगरी आहेत, ज्या विद्यार्थ्यांची रँक 70,000, 80,000, 90,000 आहेत, त्या विद्यार्थ्यांनी टिल शेवटच्या राऊंड पर्यंत नक्कीच काउन्सिलिंग करायची आहे. ओपन कॅटेगरीचे असले तरी पण जास्तीत जास्त 10 ते 20,000 रँकचा फरक पडणार आहे, त्यापेक्षा जास्त पडणार नाही. हे झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एससीबीसी मध्ये गव्हर्नमेंटमध्ये 492 सीट्स आहे, प्रायव्हेटमध्ये 261 सीट आहेत आणि टोटल नंबर ऑफ सीट 753 सीट्स आहेत. तर या सीट्स मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला गेले तर यावर्षी त्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटणार आहे त्यांचं स्टेट मेरिट लिस्ट मध्ये नाव 5,800च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 5,800 जर SML जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना नंबर लागू शकतो. म्हणजे त्यांची ऑल इंडिया रँक आहे 69,028 म्हणजे 59,028 रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना एससीबीसी कॅटेगरी जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना नंबर लागण्याची शक्यता आहे. तसंच आपण ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, व्हीजे, N1, N2, N3 या सर्वांचे कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या रँकवरती विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकतं एस्टिमेटेड हे आज इथे काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता ओबीसीची रँक ज्या विद्यार्थ्यांना 54,000 ते 55,000 आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकतं या वर्षीच्या राऊंडमध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. ईडब्ल्यूएस 64,842 आहे. एससीचे आहे 1,70,217. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीची जर एखाद्या विद्यार्थ्याला 3,64,000च्या आसपास रँक जर असेल तरीही त्या विद्यार्थ्याला एमबीबीएस कॉलेज भेटू शकतं. त्याच्यानंतर व्हीजेला 1,02,710 कॅटेगरीचा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं. त्यानंतर N1 मध्ये जाऊ शकता तुम्ही 1,45,846. N2 मध्ये 60,765 आणि N3 मध्ये 69,038 या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटू शकतं. सो विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही प्रॉपरली स्क्रीनशॉट घ्या. तुमची कॅटेगरी बघा, तुमची रँक बघा. तुम्ही या रँकच्या, ही ऑल इंडिया रँक आहे, हा शब्द लक्षात ठेवा, AIR ऑल इंडिया रँक आहे. तर या रँकच्या आसपास तुम्हाला जर मार्क्स असतील तर नक्कीच तुम्हाला ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. बघा याच्यात मी स्पेशली मेन्शन पण केलेले खाली टोटल नंबर ऑफ गव्हर्नमेंट सीट्स, टोटल नंबर ऑफ गव्हर्नमेंट 15%, 85% दोघांचंही लिहिलंय. जनरल कोटा 85%, IQ कोट्याच्या किती सीट्स आहेत ते पण मेन्शन केलंय. अजून महत्वाचा मुद्दा, या वरच्या चार्टमध्ये
कुठल्याही प्रकारचं D1 डिफेन्स त्याच्यानंतर IQ हे मेन्शन केलेलं नाहीये, म्हणजे याच्यामध्ये IQचा कट ऑफ नाही आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा डिफेन्स कोटाचा कट ऑफ दिलेला नाही आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नोट आहे खूप इम्पॉर्टंट, महाराष्ट्रामधले 2 असे कॉलेजेस आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट्स होत नाही. म्हणजे त्यामध्ये वेदांता पालघर आणि सेकंड आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेंटर जालना. हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं सवलत भेटत नाही. म्हणजे कॅटेगरी OBC असेल किंवा NT असेल तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथे कुठल्याही प्रकारची सवलत भेटत नाही. तिथे पूर्णपणे ओपनची फीस भरायची आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॉईस फिलिंग करत असाल किंवा तुमच्या लिस्टमध्ये हे 2 कॉलेजेस असतील तर प्लीज काळजीपूर्वक बघा. या कॉलेजेसला कुठल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट्स नाही, कुठल्याही प्रकारची फीज मध्ये सवलत नाहीये. ते बघूनच कॉलेजची चॉईस फिलिंग करा. हा कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या MBBS साठी आहे. आणि महत्वाची गोष्ट, हा कट ऑफ रँक एस्टिमेटेड आहे. याच्यामध्ये 5 ते 10,000 रँकचा फरक पडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही जर यावर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि तुम्हालाही प्रॉपर गायडन्स हवंय तर ब्राईट फ्युचरची टीम तुम्हाला कंटिन्युअसली हा चार्ट प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर तुम्हाला एस्टिमेटेड प्रिफरन्स लिस्ट बनवून देते. तर नक्कीच तुम्ही ब्राईट फ्युचर एज्युकेशन कडून तुमची काउन्सिलिंग जॉईन करा आणि तुम्हाला पूर्ण माहिती ही पूर्णपणे फ्रीमध्ये दिली जाणार आहे. थँक्यू सो मच.